अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। बघा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज कार्तिक महिन्यातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे, कारण आज कार्तिकी पौर्णिमा आहे। ज्या पौर्णिमेला आपण त्रिपुरारी पौर्णिमा किंवा देव दिवाळी असेही म्हणतो। हा दिवस वर्षभरातून एकदाच येतो आणि हा दिवस उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो। मागच्या असंख्य व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असंख्य उपाय सांगितलेले आहेत। आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या पौर्णिमा तिथीचा एक शेवटचा उपाय सांगणार आहे। खरं तर प्रत्येकाच्या घरात सकाळपासून आज असणाऱ्या पौर्णिमेच्या उपायांची सुरुवात ही नक्की झाली असेल। कुणी अभ्यंग स्नान केलं असेल, कुणी माता लक्ष्मीच्या मूर्तीवरती कुंकू अर्चन केलं असेल, कुणाच कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं असेल, कुणी मोरपंख कार्तिक स्वामींना अर्पण केलं असेल। आज संध्याकाळी प्रत्येकाच्या घरामध्ये दिव्यांची लागण झाली असेल, कारण आजचा दिवस हा दिवाळीपेक्षाही महत्त्वाचा आणि मोठा आहे। अगदी मागच्या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला सांगितलं की देव दिवाळीचा दिवस हा आपण का साजरा करतो, तर असं म्हटलं जातं की या दिवशी स्वर्गलोकी असणारे सर्व देवदैवत जे आहेत हे पृथ्वी तलावरती येतात, पवित्र गंगेत स्नान करतात आणि संपूर्ण पृथ्वीवरती भ्रमंती करतात। म्हणून हा दिवस देव दिवाळीचा दिवस म्हणून साजरा केला जातो। फटाके लावले जातात, प्रत्येक घरोघरी दिवे लावले जातात, गोड बनवलं जातं। हा दिवस अत्यंत शुभ असतो। बघा, या दिवशी जर तुम्ही एखादा उपाय किंवा एखादी सेवा केली तर तो उपाय तुम्हाला अत्यंत शुभ फल देणारा असतो। आता ज्या लोकांनी खूप काही केलेलं आहे त्यांनीही हा उपाय करायचा आहे, ज्यांनी काहीच केलेलं नाहीये तर त्यांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे। रात्री झोपण्यापूर्वी फक्त तुम्हाला तुमच्या उशीखाली किंवा तुमच्या सोबत ही एक वस्तू ठेवायची आहे। जर आज या त्रिपुरारी पौर्णिमेला, कार्तिकी पौर्णिमेला ही एक वस्तू तुम्ही रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवून झोपलात, जर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत तुमच्या उशीखाली ठेवली, लक्षात ठेवा तुमचं भाग्य चमकून उठेल, नशीब बदलेल, इच्छा म्हणजे ज्या काही मनातील इच्छा असतील ह्या इच्छांची पूर्तता होईल, कामातील अडथळे दूर होतील आणि तुमच्या आयुष्यामध्ये सगळं सकारात्मक आणि चांगलं होईल। हा उपाय तुम्ही रात्री 8च्या पुढे 12च्या आत कधीही करू शकता। खरं तर पौर्णिमेचा प्रारंभ कालावधी हा बरोबर सकाळपासून म्हणजे सकाळी 6:19 सुरू झालेला आहे, तर आज पहाटे 2 वाजता ही पौर्णिमा समाप्त होणार आहे। त्यामुळे जो उपाय आहे हा तुम्हाला 12च्या आसपास म्हणजे जेव्हा तुम्ही झोपायला जाता त्या वेळात करायचा आहे। आता यासाठी आपल्याला अत्यंत महत्त्वाची जी गोष्ट लागणार आहे ती म्हणजे मोरपंख। एक मोराचं पीस घ्यायचं आहे। आपल्या देवघरात असेल किंवा आज जरी तुम्ही देवघरामध्ये मोरपंख अर्पण केलेलं असेल तेच घेतलं तरीही चालेल। एक मोरपंख घ्यायचं, सगळ्यात पहिले हे मोरपंख अभिमंत्रित करायचं। यासाठी काय करायचं तर देवघराच्या समोर एक आसन घालून तिथे बसायचं, दिवा प्रज्वलित असला पाहिजे। जे मोराचा पीस घेतलेला आहे त्याला लाल रंगाचा धागा बांधायचा। लाल धागा नसेल, लाल रंगाचं कापड असेल ते बांधलं तरीही चालेल, ठीक आहे। जे मोरपंख आपण घेतलेला आहे आपल्या उजव्या हातात पकडायचं, डाव्या हातात तो धागा घ्यायचा आणि त्याला तो गुंडाळायचा। गुंडाळत असताना मनात इच्छा धरायची, इच्छापूर्ती होण्यासाठी प्रार्थना करायची, लक्ष्मीचं स्मरण करायचं, कार्तिक स्वामींचं स्मरण करायचं। त्यानंतर 7 वेळा किंवा कमी धागा असेल, कमी तुमच्याकडे कापड असेल तर 3 वेळा, 3 किंवा 7 वेळा तो धागा किंवा ते जे कापड आहे त्याला गुंडाळायचं। आणि त्याच्यानंतर हे मोरपंख जे आहे हे मोरपंख देवघराच्या जिथे मोकळी जागा असेल तिथे ते ठेवून द्यायचं। या मोरपंखाची पूजा करायची, हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या। आता हे मोरपंख अभिमंत्रित करायचं। यासाठी काय करायचं ते आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं, उजव्या हातामध्ये असं ते उचलून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ज्या सेवा सांगते या सेवा करायच्या। 108 वेळा जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा, ओम कार्तिकी स्वामी नमः, 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 ओम कार्तिकी स्वामी नमः। हा मंत्र 108 वेळा म्हणायचा। 1 वेळा माता लक्ष्मीचं कनकधारा स्तोत्र म्हणायचं आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं। 3 सेवा आपल्या ह्या करून झाल्या की त्याच्यानंतर हे जे मोरपंख आहे हे मोरपंख देवघरावरून असं 7 वेळा ओवाळायचं। 7 वेळा मोरपंख ओवाळून आपल्या घरातील प्रत्येक कानाकोपऱ्याला ते स्पर्श करायचं। जिथे जिथे सकारात्मकता हवी आहे
लक्ष्मी प्रसन्न हवी आहे, जिथे जिथे पैसा खेचून आणायचा आहे, ज्या ज्या ठिकाणी यशाची प्राप्ती हवी आहे, प्रत्येक ठिकाणी ते जे मोरपंख आहे हे मोरपंख स्पर्श करायचं. तिजोरी, देवघर, घरातील प्रत्येक कानाकोपरा. ठीक आहे. यानंतर हे जे मोरपंख आहे हे घराच्या बाहेर घेऊन जायचं. मुख्य प्रवेशद्वार आपलं जे आहे, जिथून लक्ष्मी घरामध्ये येते, जिथून सकारात्मकता घरात येते, या मुख्य प्रवेशद्वारावरूनही 7 वेळा हे मोरपंख असं ओवाळायचं. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आणि रात्री झोपताना ते आपल्या कुशीखाली ठेवायचं. या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेपर्यंत दररोज हे मोरपंख उशीखाली ठेवायचं. सकाळी उठून स्नान केलं स्वच्छ वगैरे, जेव्हा तुम्ही दिवा लावायला जाल देवघराच्या समोर, तेव्हा मात्र हे मोरपंख उशी खालून काढायचं आणि ते आपल्या देवघरामध्ये ठेवायचं. दिवसा देवघरात, रात्री झोपताना उशी खाली, दिवसा देवघरात, रात्री झोपताना उशी खाली. हा उपाय कमीत कमी संपूर्ण 1 महिना म्हणजे पुढची पौर्णिमा येईपर्यंत करायचा. पुढची पौर्णिमा जी असेल त्या पौर्णिमेला हे मोरपंख सकाळी उठल्यानंतर जेव्हा तुम्ही उशी खालून काढाल तेव्हा ते कुठल्याही मंदिरात घेऊन जायचं. कार्तिक स्वामींचं मंदिर असेल तिथे घेऊन जा, किंवा तुम्ही लक्ष्मीच्या मंदिरात गेला तर नसेल तर कुठलंही गावात मंदिर असेल त्या मंदिरात गेला तरीही चालेल. त्या मंदिरामध्ये हे मोरपंख घेऊन जायचं आणि तिथे जाऊन त्या मंदिरामध्ये हे मोरपंख त्या देवांच्या समोर अर्पण करून यायचं. 1 महिन्याच्या आत तुम्हाला या उपायाचा खूप लाभ होईल, अनुभव येईल. वाईट स्वप्न काय पडत असतील तर त्यातून मुक्तता होईल. कुणी इडापिडा नजर लावत असेल त्यातून मुक्तता होईल. कुणी तांत्रिक बाधा करत असेल त्यातून मुक्तता होईल. जादूटोणा सगळं काही नष्ट होईल आणि तुमच्या आयुष्यात भरभरून सकारात्मकता येईल, यशाची प्राप्ती होईल. खूप म्हणजे खूप सोपा उपाय आहे, खूप साधा उपाय आहे. बघा, मोरपंख ज्यामध्ये दैवी तत्वाचा वास असतो आणि आजचा दिवस हा मोरपंखाचा उपाय करण्यासाठी खास आहे. त्यामुळे आजच्या दिवशी ही सेवा किंवा ही संधी कुणीच चुकू नका. प्रत्येकाने वेळात वेळ काढा. एक 5 मिनिटाचा फक्त हा उपाय आहे, नक्की करा. या एका मोरपंखाने तुमचं आयुष्य बदलेल, या एका मोरपंखाने तुमचं आयुष्य चमकेल. श्री स्वामी समर्थ, सद्गुरू स्वामी समर्थ.